भाजपचा गड असलेलं नागपूर शहर आणि विदर्भ आता भाजपच्या मित्रपक्षांनी फोकस करायला सुरुवात झालेली आहे। नागपूर शहरामध्ये 19 तारखेला राष्ट्रवादी दादा गटाचं चिंतन शिबिर पार पडलं आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी राष्ट्रवादी दादा गटानं रणशिंग फुंकलं। 19 तारखेनंतर 5 दिवसानंतरच आता उद्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा होत आहे आणि हा निर्धार आहे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी। म्हणजे दादांनी 19 तारखेला रणशिंग फुंकलं या निवडणुकांसाठी, तर त्याच नागपूर शहरात, कारण की नागपूर हा भाजपचा गड आहे, विदर्भ भाजपचा गड आहे आणि याच विदर्भामध्ये याच नागपूरमध्ये आता शिवसेनेच्या शिंदेचा पहिला निर्धार मेळावा म्हणजे या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्धार मेळावे होणार आहे। परंतु त्यांचाही पहिला मेळावा हा नागपुरात होणार आहे आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी दादांनीही पहिलं चिंतन शिबिर, जे महाराष्ट्राचं चिंतन शिबिर आहे, ते नागपुरात घेतलेलं आहे। नागपूर फोकस का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की नागपूर महानगरपालिकेचा विचार केला तर गेले 15 वर्ष झाले नागपुरात भाजपची एकहाती सत्ता आहे आणि भाजपनं आगामी निवडणुकीतही भरपूर मेहनत त्या निवडणुकीसाठी बांधणीसाठी घेतलेली आहे। त्यामुळे ते निवडणूक जिंकेल का हा प्रश्न जो आहे तो एकूणच निर्माण होतो आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत महायुतीत ही निवडणूक मित्रपक्षांकडून लढली जाणार का हाही प्रश्न आहे आणि त्याचे प्रयत्न सुरू आहे। भाजप नागपूर शहरामध्ये दोन्ही मित्रपक्षांना सिंगल डिजिट म्हणजे 151 जागा आहेत, त्यापैकी शिवसेना शिंदे गटाला 5, 6 किंवा 7 इतक्यापर्यंत जागा देण्याची शक्यता आहे। तशी तयारी स्थानिक पदाधिकारी बोलून दाखवतात। राष्ट्रवादीच्या दादा गटाची ही ती स्थिती आहे आणि त्यामुळे त्यांनाही सिंगल डिजिट म्हणजे 4, 5, 6 पर्यंत जागा दिल्या जाऊ शकतात। आता नागपुरात म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी आहे, त्या नागपूर शहरात 151 पैकी 6, 7 किंवा 8 जागांवर हे दोन्ही मित्रपक्ष समाधानी होणार का, आणि जर समाधानी झाले नाही तर मग प्लॅन बी काय आहे आणि त्या प्लॅन बीची चाचपणी करण्यासाठी भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांनी नागपुरात मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे। 24 तारखेला म्हणजे उद्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे। या निर्धार मेळाव्यामध्ये पूर्व विदर्भातील निवडक पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहे आणि या मेळाव्यात सहभागी झालेल्यांना आगामी काळातील निवडणुकीच्या तयारीचा मार्गदर्शन करणार आहे, तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या जाणार आहे। सगळ्या म्हणजे नागपूर जिल्हा परिषद, ज्या इतर जिल्हा परिषदा आहेत त्या ठिकाणीही जर महायुती झाली नाही तर स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे आणि त्याची चाचपणी म्हणूनच उद्याचा निर्धार मेळावा आहे। परंतु दोन्ही मित्रपक्षाकडून फोकस भाजप केलं जात आहे। नागपूर जिल्हा परिषदचा विचार केला तर आशिष जयस्वाल सारखे मंत्री नेते नागपूर ग्रामीणमध्ये आहे, त्यामुळे भाजप या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किती जागा शिवसेना या मित्रपक्षाला देणार आणि त्या जागांवर आशिष जयस्वाल आणि त्यांचा पक्ष समाधानी होणार की स्वबळावरची तयारी करणार, तीच परिस्थिती भंडाऱ्याची आहे। भंडाऱ्यामध्ये नरेंद्र बोंडेकर आहे, त्या ठिकाणी भाजपनं दिलेल्या जागांवर समाधान मानणार की त्या ठिकाणीही आतून सगळ्या जागांची तयारी शिवसेनेनं सुरू केलेली आहे। त्यामुळे दोन्ही आहे, युती झाली तर समाधानकारक जागा मिळाव्या किंवा युतीमध्ये जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव निर्माण करता यावा हा एक प्रयत्न प्रत्यक्ष, आणि समजा युती झाली नाही, मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर सगळ्या जागांवर लढता यावं म्हणूनही दोन्ही मित्रपक्षांची म्हणजे भाजपचे जे दोन्ही मित्रपक्ष आहे त्यांची तयारी आहे आणि त्यामुळेच दोन्ही मित्रपक्षांचं राष्ट्रवादी दादा गट आणि शिवसेना शिंदे गटांचं फोकस भाजपचा गड असलेला नागपूर आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।